ओके, सेकंड सेशन आपण परत सुरू करूयात. आपला एक विटॅमिन आपण संपवला होता, दॅट इज अबाउट द नियासिन. ओके, त्याच्यानंतर पुढची रिडिंग द्या तुम्ही सर्वांनी. पायरिडॉक्सिन. पुढचा जो विटॅमिन आहे आपल्याकडे तो असेल पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन. बरं, पायरिडॉक्सिनचं दुसरं नाव काय सांगितलं होतं आपण? इट इज विटॅमिन B6. करेक्ट आहे, इट इज विटॅमिन B6. त्यालाच आपण विटॅमिन B6 सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. बरं, एक गोष्ट काय माहिती आहे की पायरिडॉक्सिन हा एक विटॅमिनचा एक कम्प्लीट एक सिंगल स्ट्रक्चर आहे असं नाही आहे. कारण का हा कलेक्टिव्ह स्ट्रक्चरलाच आपण पायरिडॉक्सिन म्हणतो. म्हणजे पायरिडॉक्सिन हा नेहमी एकच चेहरा आहे असं नाही, किंवा एकच स्ट्रक्चर असं नाही. अलग अलग स्ट्रक्चरला सुद्धा आपण काय बोलतो त्या ठिकाणी? पायरिडॉक्सिन असं बोलतो. ठीक आहे, जसं की पायरिडॉक्सिन इटसेल्फ, पायरिडॉक्झल आणि पायरिडॉक्झामाइन. म्हणजे एक तिघ जण म्हणून आपण काय सांगतो? इट इज कलेक्टिव्हली कॉल्ड एज पायरिडॉक्सिन. कलेक्टिव्हली कॉल्ड एज पायरिडॉक्सिन. बघा, आपण तिघांना या ठिकाणी नोट करण्याचा प्रयत्न करूयात. जसं की पहिला पायरिडॉक्सिन असेल, दुसरा पायरिडॉक्झल असेल, कुठला फॉर्म असेल? पायरिडॉक्झल फॉर्म. आणि तिसऱ्या नंतरचा जो फॉर्म असेल तो कुठला असेल? पायरिडॉक्झामाइनचा फॉर्म आहे. कलेक्टिव्हली यांना काय बोलतो आपण? ठीक आहे, विटॅमिन B6 असं बोलतो. बरं, सर्वांचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो पायरिडिन रिंगच आहे. जसं की विटॅमिन B3 आणि विटॅमिन B6 दोघांमध्ये सुद्धा, बघा मी काय सांगतो की विटॅमिन B3 आणि विटॅमिन B6 दोघांमध्ये सुद्धा पायरिडिन डेरिव्हेटिव्हने हे फॉर्म केले जात असतात. ओके, मग फरक कुठे येत असतो? म्हणजे एक गोष्ट काय माहिती का की पायरिडिन रिंग B3 आणि B6 दोघांमध्ये कॉमन आहे, पण बाकीचे जे काही स्ट्रक्चरल ग्रुप या ठिकाणी अटॅच होत असतात ना, यांच्यामध्ये थोडे चेंज आपल्याला बघायला भेटतात. कोणामध्ये? B3 आणि B6 मध्ये. आणि B6 मध्ये जे काही फॉर्म सांगितलेत आपण, पायरिडॉक्सिन, पायरिडॉक्झामाइन आणि पायरिडॉक्झल किंवा पायरिडॉक्झल फॉस्फेट, त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म असतो. कुठला फॉर्म असतो? ऍक्टिव्ह फॉर्म जो असतो त्याचा पायरिडॉक्झल फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये ते ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे, जे इंटेस्टाईन मध्ये आपल्याला बघायचं की सिंथेसिस केला जातो पायरिडॉक्झल फॉस्फेट. ठीक आहे, तर बघा आपण 3 अलग अलग फॉर्म सांगितलेत आणि प्रिकर्सर सुद्धा काय सांगितलं यांचा? पायरिडिन रिंग सांगितलं. जो कोणाचा आणखी कॉमन प्रिकर्स किंवा डिराइव्हड रिंग असू शकतो? विटॅमिन B3 साठीचा सुद्धा. ठीक आहे, तर पायरिडॉक्सिन, पायरिडॉक्झामाइन आणि पायरिडॉक्झल यांच्यामध्ये चेंजेस कुठे कुठे होते तुम्हाला लक्षात येते. ठीक आहे, मला वाटतं की सर्वांमध्ये जे चेंज येत असतो ना, तो कुठे कुठे चेंज येत असतो? बघा इकडे या ठिकाणी आपण सांगूयात की हा जर नायट्रोजन 1 कन्सिडर केला, 2, 3, 4, फोर्थ पोझिशनला इथं CH2OH आहे, इथं CH2NH2 आहे, आणि या ठिकाणी पुढे CHO ग्रुप आहे. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे ते झाला पायरिडॉक्झल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये अमाइन ग्रुप अटॅच आहे ते झाला पायरिडॉक्झामाइन, आणि ज्याच्यामध्ये अल्कोहोलिक ग्रुप आहे तो कोण झाला? पायरिडॉक्सिन. तो कोण झाला? पायरिडॉक्सिन. तो फोर्थ नंबरला, फोर्थ कार्बनला जर ठीक आहे CH2OH अटॅच असेल तर पायरिडॉक्सिन. फोर्थ कार्बनला CH2NH2 ग्रुप अटॅच असेल तर पायरिडॉक्झामाइन. फोर्थ कार्बनला CHO असेल, अल्डिहाइड ग्रुप असेल तर ते झाला पायरिडॉक्झल. ठीक आहे, तर बाकी जे तिन्ही गोष्टी आहेत आय थिंक की कॉमन आहे. जसं की पहिल्याच्या मध्ये OH, इथे पण OH आणि इथे पण OH, इकडे CH2OH, इथे पण CH2OH, इथे पण CH2OH, इथे CH2, इथे पण CH2, या ठिकाणी सुद्धा CH2. म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल की हे बाकीच्या गोष्टी कशा आहेत? कॉमन आहेत. फक्त डिफरन्सेस आहेत ते कुठे? कार्बन नंबर 4 ला जे जॉईनिंग ग्रुप आहेत, केमिकल ग्रुप, याच्यामध्ये फक्त डिफरन्स यायला लागला. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर यांच्यावर जर फॉस्फेटची ऍडिशन केली तर आपल्याला माहिती आहे की कार्बन नंबर 5 वर, कार्बन नंबर 5 वर जर आपण कोणाचं ऍडिशन केले, हा कार्बन नंबर 5 ला अटॅच असणारा जो ग्रुप आहे, ठीक आहे, इथिल अल्कोहोलिक ग्रुप, त्याच्यावर जर आपण फॉस्फेटची जर ऍडिशन केली तर तयार होत असतो आपल्याकडे पायरिडॉक्झल फॉस्फेट. ह्याच्यावर तुम्हाला लक्षात ठेवायचं की इथं कुठला ग्रुप आहे? हा पायरिडॉक्झल फॉस्फेट आहे का पायरिडॉक्झामाइन फॉस्फेट आहे का पायरिडॉक्सिन फॉस्फेट आहे? हे डिपेंड करते की या ठिकाणी कुठला केमिकल ग्रुप अटॅच आहे. याच्यावर तुम्हाला लक्षात, इथं अल्डिहाइड ग्रुप अटॅच असेल तर ह्या झाला पायरिडॉक्झल फॉस्फेट. इथे जर अमाइनो ग्रुप अटॅच असेल, CH2NH2 ग्रुप, ठीक आहे, तर तो झाला पायरिडॉक्झामाइन फॉस्फेट. आणि त्या ठिकाणी CH2OH ग्रुप जर अटॅच असेल तर तो झाला पायरिडॉक्सिन फॉस्फेट. ठीक आहे, तर याच गोष्टी आपल्याला पहिल्या स्क्रीनवर लक्षात येतात. या सर्वांचं फॉर्मेशन कुठे केलं जात असते? आपल्या इंटेस्टाईन. कुठे केलं जात असते? इंटेस्टाईन मध्ये. सो B3 आणि B6 मध्ये कॉमन गोष्ट काय? कॉमन गोष्ट आहे की दोघांचा प्रिकर्सर कोण आहे? पायरिडिन डेरिव्हेटिव्ह. कोण आहेत? पायरिडिन डेरिव्हेटिव्ह. कॉमन प्रिकर्सर फॉर विटॅमिन B3 आणि B6 साठी. व्हेरी गुड. चालतं, पुढच्या स्लाइड कडे जाऊया. बघा इकडे. सो व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ पायरिडॉक्झल फॉस्फेट? PLP चे काय फंक्शन होऊ शकतात? बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा की विटॅमिन B6 हा कोएन्झाइमचं काम करत असतो, आणि खालीपैकी काही मेटाबॉलिक रिएक्शन तुम्हाला जे दिल्या
ठीक आहे. त्या रिएक्शन्स मध्ये आपल्याला बघायला भेटेल की हा कशाचं काम करू शकतो. हा ठीक आहे, की अलग अलग रिएक्शन मध्ये हा इन्व्हॉल्व होऊ शकतो. B6 विटॅमिन जसं की पहिली रिएक्शन जे तुम्हाला बघायला होती दॅट इज अबाउट द ट्रान्सअमिनेशन. काय सांगतो आपण? ट्रान्सअमिनेशन. चला तर आता आपण डिफाइन करूयात की व्हॉट इज कॉल्ड एज ट्रान्सअमिनेशन. ट्रान्सअमिनेशनचा अर्थ होत असतो जर तुमच्याकडचा अमायनो ऍसिड, बघा इकडे काय सांगूया, जर आपल्याकडचा अमायनो ऍसिड जर कीटो ऍसिड मध्ये कन्वर्ट होत असेल, अमायनो ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होत असेल, कीटो ऍसिड मध्ये जर कन्वर्ट होत असेल, तर याला बोललं जातं काय? ट्रान्सअमिनेशन. काय बोललं जातं याला? ट्रान्सअमिनेशन आपण सांगतो. जेव्हा अमिनो ऍसिड कीटो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात किंवा कीटो ऍसिड रिव्हर्सिबली अमायनो ऍसिड मध्ये जेव्हा कन्वर्ट होत असतात, दॅट इज नोन एज ट्रान्सअमिनेशन रिएक्शन. सर्वांनी नोट करायचंय. ट्रान्सअमिनेशन म्हणजे काय? अमिनो ऍसिड जेव्हा कीटो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो किंवा कीटो ऍसिड जेव्हा अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होत असतो, त्या प्रोसेसला आपण ट्रान्सअमिनेशन म्हणतो. आणि ट्रान्सअमिनेशन रिएक्शन साठी जे एन्झाईम काम करत असतात ट्रान्सअमिनेज, त्यांना कोण रिक्वायर्ड असतो ऍज अ कोएन्झाईम? B6 रिक्वायर्ड असतो. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. B6 हा त्यांना ऍक्टिव्हिटीसाठी ऍज अ कोएन्झाईम म्हणून काय रिक्वायर्ड असणारा तुम्हाला बघायला होतो. त्याचा एक कुठला फॉर्म? पायरिडॉक्सिल फॉस्फेट फॉर्म. कुठला फॉर्म? पायरिडॉक्सिल फॉस्फेट फॉर्म मध्ये तो रिक्वायर्ड असतो. ओके. नाव सेकंड गोष्टीकडे जाऊयात आपण. डिकार्बोक्सिलेशन स्टेप. आपल्याला माहिती की बायोकेमिकल रिएक्शन मध्ये खूप ठिकाणी डिकार्बोक्सिलेशन होत असतं. जसं काल आपण सांगितलं होतं की पायरुवेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असताना, पायरुवेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं. काल आपण बोललो होतो की ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये ठीक आहे. तर असंच आपल्याला बघायचं की खूप ठिकाणी काय होत असते की डिकार्बोक्सिलेशन होत असते. दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. सो डिकार्बोक्सिलेशन साठी सुद्धा काम करणाऱ्या एन्झाईमला जनरली कोण रिक्वायर्ड असतं? ठीक आहे, पायरिडॉक्सिल फॉस्फेटची रिक्वायरमेंट असते. त्याच्यानंतर आपण समजून घ्या की हिमचं सिंथेसिस असेल. हिम म्हणजे कुठला पोर्शन आहे बघा, म्हणजे आयरन कंटेनिंग जो पार्ट आपल्याला बघायला होतो आपल्या आरबीसी मध्ये, दॅट इज अबाउट द हिम. हिमच्या सिंथेसिस साठी सुद्धा आपल्याला कोण लागतात, जे एन्झाईम्स लागत असतात त्याची रिक्वायरमेंट सुद्धा कोण आहे ऍज अ कोएन्झाईम म्हणून? पायरिडॉक्सिल फॉस्फेट. हिम सिंथेसिस मध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की अमायनो ऍसिडचं कन्व्हर्जन ठीक आहे न्यूरोट्रान्समीटर मध्ये सुद्धा होऊ शकते. जसं की ग्लायसिन आणि सक्सिनिल कोएन्झाइम जो असतो ना, तो आपल्याला बघतो की हिमच्या सिंथेसिस मध्ये काम करतो. सर्वांनी नोट करा. अमायनो ऍसिड ग्लायसिन. कधी कधी विचारलं जातं की कुठले अमिनो ऍसिड हिमच्या सिंथेसिस मध्ये काम करतात. एक अमायनो ऍसिड लाईक द ग्लायसिन, आणि दुसरा कोण असेल आपल्याकडे? सक्सिनिल कोएन्झाइम ए. कोण असतो? सक्सिनिल कोएन्झाइम ए. हा कीटो ऍसिड आहे. सक्सिनिल कोएन्झाइम ए कोण आहे? कीटो ऍसिड. एक अमिनो ऍसिड आणि कीटो ऍसिड कोणाच्या फॉर्मेशनसाठी रिक्वायर्ड असतात? हिमच्या सिंथेसिससाठी रिक्वायर्ड असतात. आणि हिम हिमोग्लोबिनचा कंपोनंट आहे. हे अमिनो ऍसिड लक्षात ठेवा. एक अमिनो ऍसिड आणि एक कीटो ऍसिड. अमिनो ऍसिड ग्लायसिन हा सीएसआर मध्ये सुद्धा, सॉरी सीएसआर मध्ये नाही, डीबीटीजीआरच्या एक्झाम मध्ये विचारला क्वेश्चन आहे. हिमच्या सिंथेसिससाठी खालीलपैकी कुठला अमिनो ऍसिड रिक्वायर्ड असतो? आपल्याला इथे ज्ञान नसते की अमिनो ऍसिड स्पेसिफिकली सांगणार कुठला, कारण का चारही ऑप्शन अमिनो ऍसिडचेच बनतात. तर लक्षात ठेवा असिमेट्रिक, ठीक आहे, सिमेट्रिक कार्बन आयटम असताना जो अमिनो ऍसिड आपण जो सांगतो तो ग्लायसिन. सिम्पलेस्ट स्ट्रक्चर जे आपल्याला बघायला होते अमिनो ऍसिड मध्ये, तो ग्लायसिन हा याचा प्रिकर्सर असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर डिअमायनेशन. पुढली स्टेप आपल्याला बघायला होते डिअमायनेशन. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ अमायनो ग्रुप. त्याच प्रोसेसला आपण काय बोलतो? डिअमायनेशन. बरं, ज्या ठिकाणी डिअमायनेशन होत असते त्या ठिकाणी जो एन्झाईम होतो त्याला जनरली कोणाची रिक्वायरमेंट असते? पायरिडॉक्सिल फॉस्फेटची गरज असते. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ नियासिन. आपण ऑलरेडी सांगितलंय की नियासिनच्या फॉर्मेशन साठी सुद्धा आपण सांगितलं होतं की ट्रिप्टोफॅनचं कन्व्हर्जन जेव्हा नियासिन मध्ये होत असतं तेव्हा सुद्धा कोण लागत असतो? पायरिडॉक्सिल फॉस्फेट त्या एन्झाईमला रिक्वायर्ड असतो. विटॅमिन B6. मला सांगा एकदा या सर्वांना या गोष्टी समजल्या का? कारण का मोस्ट निग्लेक्टेड टॉपिक आहे. हे गोष्टी इतक्या सोप्या आहेत पण आपण यांना निग्लेक्ट करतो. आणि एकदा शिकल्याच्या नंतर आय थिंक ते जास्त अवघड नाहीये. फक्त तुम्हाला एवढं काम करायचं की रिपीटेडली वाचायचं, युट्यूबवरचे व्हिडिओ बघायचे जे आपण अपलोड करणार आहेत, आणि बार या कॉन्सेप्टला वाचून बघून दिमागामध्ये फिट करून ठेवायचं आहे. बाकी कुठलीही गोष्ट अवघड नाही. नाव सो व्हॉट आर द कॉजेस ऑफ डेफिशियन्सी. डेफिशियन्सीचे कॉजेस काय असू शकतात? बरं, आता आपल्याला एक गोष्ट बघायला मिळेल, जर आपल्याला टीबीचा प्रॉब्लेम असेल, ट्युबरक्युलोसिसचा प्रॉब्लेम आहे, आणि जर टीबीला ट्रीट करणारे जे काय आपण अँटीबायोटिक जर कन्झ्युम करत असाल, जसं की आयसोनियाझाइड वाले ड्रग्ज वगैरे, ते जर आपण कन्झ्युम केले तर आपल्या व्हिटॅमिन B6 ला प्रॉब्लेम येऊ शकता. कोणाचं प्रमाण जर जास्त झालं आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे, अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रगचं जर प्रमाण जर जास्त झालं तर याचा परिणाम कोणावर पडू शकतो? हा, व्हिटॅमिन B6 वर याचा परिणाम पडतो. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं, सपोज करा आपल्या क्लिनिक मध्ये पेशंट आला, त्याला टीबीचा प्रॉब्लेम आहे, आणि जर तुम्हाला विचारलं की टीबीच्या पेशंटला कुठल्या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी असू शकते, तर तुम्ही काय सांगू शकता? व्हिटॅमिन
B6. व्हेरी गुड. असा का प्रॉब्लेम झाला असं जर विचारलं तर कारण का अँटी ट्युबरक्लोसिस जे ड्रग असतात जसं की आयसोनियाचा ड्रग वगैरे ठीक आहे ते पायरिडॉक्सिल फॉस्फेटचं फॉर्मेशनला इनिबिट करून टाकतात. व्हिटॅमिन B6 असेल तुमच्याकडे पण ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये नसेल कारण का पायरिडॉक्सिल फॉस्फेट हा त्याचा कसा फॉर्म आहे ऍक्टिव्ह फॉर्म असेल त्या ऍक्टिव्ह फॉर्मेशन म्हणजे ऍक्टिव्हेशनच्या प्रोसेसला इनिबिट करणारे कोण आहेत आपल्याकडे हे ड्रग्ज आहेत आयसोनियाझाइड वगैरे ड्रग. दुसरी गोष्ट की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जर आपण कंझ्युम करत असाल ठीक आहे फॅमिली प्लॅनिंगसाठी वगैरे याचं कंझम्पशन केलं होतं तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समुळे सुद्धा व्हिटॅमिन B6 ची डेफिशियन्सी येऊ शकते कारण का त्यांच्यामधले जे काही कंटेंट असतात ते डायरेक्टली जाऊन कोणाला जाऊन बाइंड करतात पायरिडॉक्सिल फॉस्फेटला जाऊन बाइंड करून त्याला इनॅक्टिव्हेट करू शकतात. सो बाकीच्या कारणासोबत आपण ही दोन कारणं सुद्धा सांगितली. बाकी नॉर्मल जे कारण असतात व्हिटॅमिन B6 च्या डेफिशियन्सी अल्कोहोलिझम आणि तिसरं म्हणजे गोष्ट प्रेग्नेन्सी आणि लॅक्टेशन आणि डाएट हा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. पण हे थोडेसे अनयुज्युअल दोन आपण गोष्टी एक्स्ट्रा मध्ये डिस्कस केल्या. ज्या पेशंटला टीबीचा प्रॉब्लेम आहे त्यांना याची डेफिशियन्सी होऊ शकते आणि जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिरियडिकली कंझ्युम करतात त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके चालेल. त्याच्यानंतर आता आपण बघूया की डेफिशियन्सी मॅनिफेस्टेशन डेफिशियन्सी होण्याचे म्हणजे डेफिशियन्सीमुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे आपल्याला बघायचं आहे. पहिली गोष्ट की न्यूरोलॉजिकल मॅनिफेस्टेशन आपल्याला बघायला येतं की कन्व्हर्जन्स आणि डिमायलिनेशन ऑफ द नर्वस सिस्टम आपल्याला बघायला येतात. कन्व्हर्जन्सचा अर्थ काय होतो की झटके येणे. कन्व्हर्जन्सचा अर्थ काय होतो आपल्याला झटके येणे. तर नर्वस सिस्टम मध्ये कॅल्शियमचा अमाऊंट असेल किंवा बाकीच्या गोष्टीचे जर ठीक आहे आपल्याला माहिती आहे की सिग्नल इम्प्रॉपरली जर जात असेल नर्वस सिस्टम तर ते कोणाला मोटर न्यूरॉन थ्रू आपल्या बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवत असतात. तर मोटर न्यूरॉनला आपल्याला माहिती आहे की कधी तो ऍक्टिव्ह व्हायला कधी इनॅक्टिव्ह व्हायला फ्रिक्वेंटली तर अशा प्रकारची जर गोष्ट झाली तर आपल्याला झटके येणं हा प्रकार आपल्याला बघायला होऊ शकतो. ऍज वेल एज की आपल्या नर्वस सिस्टम मध्ये स्लोईंग होऊ शकतं. जसं की म्हातारपणामध्ये आपल्याकडे जे मायलिन शीट असतो न्यूरॉनवरचा ते जसं निघून जात असतो तसं व्हिटॅमिन B6 च्या डेफिशियन्सीमुळे डिमायलिनेशन ऑफ न्यूरॉन सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळे आपल्या जे प्रोसेसिंग असते थॉट प्रोसेस असेल किंवा काम करण्याची जी पद्धत असेल ती नॉर्मल पेक्षा स्लो असू शकते बिकॉज ऑफ डिमायलिनेशन ऑफ न्यूरॉन. ठीक आहे याचे प्रॉब्लेम सांगतो आपण जर व्हिटॅमिन B6 ची डेफिशियन्सी झाली तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात. बरं डर्मेटॉलॉजिकल प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. पेलाग्राशी रिलेटेड सुद्धा आपण असं बोललो तर व्हिटॅमिन B3 आणि व्हिटॅमिन B6 हे दोघेही पेलाग्राचं कारण बनू शकतात. एकामुळेच पेलाग्रा होतो असं नाही. B6 नसेल तर B3 पण नाही आहे. B3 नाही तर आपल्याला माहिती आहे की पेलाग्रा होता. ऍक्च्युअली तो इनडायरेक्टली कोणामुळे क्रिएट झाला व्हिटॅमिन B6 मुळे क्रिएट झाला. ही गोष्ट खूप जण लक्षात ठेवत नाही पण तुम्हाला आवाज ब्रेक व्हायला आवाज ब्रेक व्हायला बरोबर नेटवर्क इम्प्रॉपर होतोय. आय थिंक मला मेसेज येऊन चाललाय नेटवर्क प्रॉपर नाही म्हणून. बरं मी बोलत जाईल रिपीटेडली सुद्धा डिस्कस करत जाईल येऊन जाईल. मग आता येतोय आवाज व्यवस्थित. हो सर. ओके बघा तर आपण दोन प्रॉब्लेम सांगितले होते. पहिला न्यूरोलॉजिकल मॅनिफेस्टेशन दुसरा सांगितला डर्मॅटॉलॉजिकल प्रॉब्लेम्स. कोणाच्या डेफिशियन्सीमुळे व्हिटॅमिन B6 च्या डेफिशियन्सीमुळे. जो पेलाग्रावाला जो डिसीज आहे ना तो दोन्ही व्हिटॅमिन्स मुळे कॉज होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या B6 ऍज वेल एज B3 कारण का B6 इज रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ B3 हे आपण बोललो होतो. ठीक आहे त्याच्यानंतर हेमॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला ठीक आहे मायक्रोसायटिक ॲनिमिया. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की व्हिटॅमिन B6 च्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला मायक्रोसायटिक ॲनिमिया होऊ शकतो. एवढंच लक्षात ठेवा कारण का हिमचं जर प्रॉपर फॉर्मेशन नाही झालं तर आरबीसी नॉर्मल साईज पेक्षा सुद्धा काय होऊन जातील छोट्याल्या होऊन जातील. आपल्या आरबीसी बनतील तर खऱ्या पण त्याचा साईज हा नॉर्मल पेक्षा कसा असतो लहान असतो. तर या प्रॉब्लेमला आपण काय बोलतात मायक्रोसायटिक ॲनिमिया. याला काय बोलतो आपण मायक्रोसायटिक ॲनिमिया ड्यू टू द इम्प्रॉपर सिंथेसिस ऑफ हिम. हिम जर प्रॉपरली सिंथेसिस नाही झालं तर ऑक्सिजन येणार नाही. ऑक्सिजन जर नसेल तर सेल श्रिंक व्हायला लागेल आणि जर आरबीसी जर श्रिंक झाल्या नॉर्मल साईज पेक्षा साईज जर रिड्यूस झाला त्यांचा तर दॅट इज नोन एज मायक्रोसायटिक ॲनिमिया. काय बोलतो आपण त्याला मायक्रोसायटिक ॲनिमिया. तर हा गोष्ट जो आहे ना हा जो डिसीज आपण सांगितला ना प्रॉपरली लक्षात ठेवा. मायक्रोसायटिक ॲनिमिया हा B6 डेफिशियन्सी रिलेटेड आहे. स्वतःचं नाव विसरा पण हा डिसीज आज चला लक्षात ठेवायला पाहिजे. नाव नेक्स्ट डिसीज कडे जाऊया दॅट इज अबाउट द फोलिक ऍसिड. आय एम सॉरी नेक्स्ट विटामिन जो आपण डिस्कस करतो दॅट इज अबाउट द फोलिक ऍसिड. क्लियर फोलिक तर एक विचारायचं होतं. हा विचारा मॅडम. सर B6 आणि B3 मुळे पण पेलिग्रिया होऊ शकतो का? पेलाग्रा होतो हो दोघांमुळे होतो. कारण का जर B6 नाही दिला तुम्ही तर एंडोजेनस जे सिंथेसिस होत असते B3 चं ते कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होत असते B6 च्या प्रेझेन्स मध्येच होत असते. कारण का ट्रिप्टोफॅनचं कन्व्हर्जन निएसिन मध्ये करण्यासाठी कोण रिक्वायर्ड असतो B6. जर B6 नसेल तर तुमच्याकडे काय होऊ शकते B3 बनणार नाही.
त्याच्यामुळं हे दोन्ही आपण सांगतो की पण एक्झाम मध्ये जर विचारलं की पेलाग्रा इज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ, तर व्हिटॅमिन B3 लिहिणार तुम्ही, कारण का फर्स्ट इम्पॉर्टन्स B3 ला आहे. जर जोडीमध्ये जर विचारला तर B3 आणि जर ऑप्शन मध्ये B6 दिलं असेल तर, हा B6 दोन्ही पण दिले असतील तर, हा दोन्ही पण अलग अलग ऑप्शन मध्ये जर दिले असेल ना तर B3 करायचं तुम्हाला. जर क्वेश्चन मध्ये जर दिलं असेल हा ट्रिप्टोफॅनशी रिलेटेड जर काही गोष्ट असेल आणि तुम्हाला पेलाग्रा होतो तर तेव्हा B6 आन्सर असेल. आणि जर डायरेक्टलीच विचारलं असेल पेलाग्रा इज ड्यू टू द डेफिशियन्सी, पहिला दिलं B3, दुसरा ऑप्शन दिलं B6, उत्तर करा B3. ओके. नाउ नेक्स्ट फोलिक ऍसिड. नेक्स्ट फोलिक ऍसिड विटामिन. या सर्वांनी हेडिंग द्या. बरं फोलिक ऍसिडचं दुसरं नाव काय? B9. विटामिन B9. B9. ओके, विटामिन B. खूप जण मला वाटतं की क्लास मधून बाहेर पडले. ओके सर नेटवर्क प्रॉब्लेम बहुत हो रहा है सर. आता कसं करणार मग? टावर वर जाऊ कधी? नाही सर राहू द्या. नाही आमच्याकडे होतोय सर, तुमची आवाज ब्रेक होते, आम्हाला आमच्या साइड नव्हती सर. बरं चालते, थोडेसे खिडकी पैसे वगैरे येऊन बसा म्हणजे प्रॉब्लेम दुरुस्त. ओके चला नेक्स्ट विटामिनला आपण डिस्कस करूया, दॅट इज अबाउट द फोलिक ऍसिड. बरं जनरली आपल्या बॉडीमध्ये ज्या विटामिनचा प्रॉब्लेम होतो तो जनरली ऍसिड जो असतो तो फोलिक ऍसिड असतो. बरं मॅक्झिमम जे प्रॉब्लेम आपल्याला जे बघायला भेटतात आपल्या बॉडीमध्ये ते अराईज होत असते ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ फोलिक ऍसिड. आणि जनरली हा प्रॉब्लेम प्रेग्नंट महिलांमध्ये जास्त बघायला भेटू शकतो. हा प्रॉब्लेम कुठे होऊ शकतो? प्रेग्नंट वुमन मध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. कोणाचा? फोलिक ऍसिड डेफिशियन्सी. चला लिहिलं? फोलिक ऍसिड जर लिहिलं असेल तर आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. बरं फोलिक ऍसिडचं दुसरं एक नाव आहे पाबा. पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड सुद्धा बोललं जाऊ शकतं याला. काय बोललं जाऊ शकतं याला? पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड. नोट करा, पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड. कारण का आपल्याला माहिती आहे की पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड कोणासोबत कंबाईन होत असतो? टेरिडिन रिंग सोबत. कोणासोबत? टेरिडिन रिंग सोबत. PTERIDIN. टेरिडिन रिंग प्लस पाबा दोन्ही मिळून कोणाचं सिंथेसिस केलं जात असते? फोलिक ऍसिडचा. आणि आपल्याला गोष्ट माहिती आहे की या ऍसिडच्या सिंथेसिससाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा फार महत्त्वाचा रोल येत असतो फोलिक ऍसिडच्या सिंथेसिससाठी. कारण का टेट्राहायड्रोफोलेटचं फॉर्मेशन करणं गरजेचं असतं आपल्याला, आणि हाच न्यूक्लियोटाइडच्या फॉर्मेशनसाठी नायट्रोजनिक बेसच्या फॉर्मेशनसाठी रिक्वायर्ड असतो. ठीक आहे. सो आपण पुढे गोष्टी डिस्कस करूया तर त्याच्या बाबतीमध्ये नाव. बरं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण फोलिक ऍसिडला टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड कधी बोलतो असा एक कॉन्सेप्ट येतो जेव्हा बघा इकडे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की काय होत असते की ग्लुटामेट ठीक आहे फोलिक ऍसिडच्या फॉर्मेशन मध्ये जेव्हा इन्व्हॉल्व्ह होत असतो ग्लुटामेट किंवा ग्लुटामिक ऍसिड आणि ऍसिड, तेव्हा आपण त्या स्ट्रक्चरला काय बोलत असतो? टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड बोलत असतो. ठीक आहे. म्हणजे टेरिडिन प्लस पॅरामायनो बेंझोइक ऍसिड जेव्हा ग्लुटामेटला बाइंड करते आणि फायनली कोणाचं फॉर्मेशन होईल त्या ठिकाणी फोलिक ऍसिडचा, तर अशा वेळेस त्याचा जो ऍक्टिव्ह फॉर्म तयार होत असतो दॅट इज अबाउट द टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड. सो फोलिक ऍसिडचा ऍक्टिव्ह फॉर्म कोण आहे तुम्हाला लक्षात आलं? THF. कोण आहे त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म? THF. The active form of folic acid is tetrahydrofolate. Okay. Now आता आपण जाऊयात की बायोकेमिकल फंक्शन्स काय असतात. ठीक आहे. बायोकेमिकल फंक्शन्स मध्ये आपण पहिली गोष्ट सांगूयात की 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर मध्ये हा काम करतो. फार व्यवस्थित लक्षात ठेवा, हा कॉन्सेप्ट खूप वेळा CSR नेट मध्ये सुद्धा विचारलाय. 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी 1 कार्बन ग्रुपला ट्रान्सफर करण्यासाठी कुठला विटॅमिन काम करतो असं जर विचारलं तर उत्तर असेल आपलं काय? आपलं उत्तर असेल विटॅमिन फोलिक ऍसिड और B9. फोलिक ऍसिड और विटॅमिन B9. ओके. जसं की 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर करणे म्हणजे काय? फॉर्मिल ग्रुपला ट्रान्सफर करणं किंवा मिथाइल ग्रुपला ट्रान्सफर करणं, याच्यासाठीचा ऍक्सेप्टर किंवा डोनर म्हणून जो काम करत असतो विटॅमिन, तो असतो विटॅमिन B9 आपला. ओके.
जसं की अमिनो ऍसिडचं फॉर्मेशन असेल की न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन असेल तेव्हा आपल्याला 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर करणं फार गरजेचं असते आणि हा 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर मध्ये ऍक्सेप्टर किंवा डोनरचा जो काम करत असतो, ठीक आहे, हा जो विटॅमिन जो असतो तो कोण होतो, विटॅमिन B9 और द फोलिक ऍसिड. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की विटॅमिन फोलिक ऍसिड हा, ठीक आहे, न्यूक्लियोटाइड मेटाबॉलिझम ऍज वेल एज अमिनो ऍसिडच्या मेटाबॉलिझम मध्ये इन्व्हॉल्व होत असतो. इथे तुम्हाला रिएक्शन दिली, एकदा बघून घ्या की ग्लायसिन असेल, सिरीन असेल किंवा हिस्टिडीन अमिनो ऍसिड असतील, ठीक आहे. हे फॉर्माइल मिथाइल ग्रुपला किंवा अशा ग्रुपला ट्रान्सफर करणारे असतात. बरं, जनरली 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर हे कोणाच्या सिंथेसिस मध्ये आपल्याला बघायला येतं, जसे की अमिनो ऍसिड असेल, ग्लायसिन असेल किंवा सिरीन असेल, ठीक आहे, यांच्या फॉर्मेशन मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर वाली रिएक्शन बघायला मिळते. आता खूप जणांना प्रॉब्लेम हे पण होत असेल की 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर म्हणजे एक्झॅक्टली काय. टेन्शन नका घेऊ की जसं की फॉर्माइल ग्रुप असेल किंवा जसं की मिथाइल ग्रुप असेल, CH3 वाला ग्रुप, या ग्रुपला एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करणं, दॅट इज अबाउट द 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर रिएक्शन. जसं की प्युरिनचे सिंथेसिस सुद्धा आपल्याला बघायला भेटतं, जसं की थायमिडायलेटचे सिंथेसिस असेल, कोलिनचे सिंथेसिस असतात, फॉस्फेटिडाइल कोलिनचं, ठीक आहे, तिथे सुद्धा आपल्याला बघायला भेटतं की 1 कार्बन ग्रुपला ट्रान्सफर करण्यासाठी. तर तुम्हाला आजच्यासाठी एवढंच लक्षात ठेवायचं की 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर रिएक्शन मध्ये काम करणारा जो विटॅमिन आहे तो विटॅमिन B9 आहे, अर्थात फोलिक ऍसिड. या ठिकाणी मी सांगितलं सुद्धा आपल्याला, जसं की मिथाइल ग्रुप, ठीक आहे, मिथिनिल ग्रुप असेल, मिथायलिन ग्रुप असेल किंवा फॉर्माइल ग्रुप असेल, असे ग्रुप जनरली ट्रान्सफर केले जातात एकाकडून दुसऱ्याकडे. किंवा असा एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्युल आहे ज्याच्यामध्ये फक्त एक सिंगल कार्बन कंटेनिंगच ग्रुप आहे. बघा ना याच्यामध्ये काय तुम्हाला माहिती की जसं की फॉर्माइल मध्ये एक सिंगल कार्बन ग्रुप आहे, बाकी कार्बन आहे का नाही. जसं की इथे बघा मिथिलिन मध्ये तुम्ही सांगू शकता किंवा मिथाइल मध्ये बघू शकता, ठीक आहे, 1 कार्बन ग्रुप आपल्याला बघायचा. तर असे ग्रुप, ठीक आहे, अमिनो ऍसिड, थायमिडायलेट, कोलिन असेल, प्युरिन असेल, यांच्यामध्ये जनरली सापडत असतात. बरं, आता बघा इकडे, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जसं की प्युरिन मध्ये कार्बन 8 आणि कार्बन जो 9 असतो, ठीक आहे, सॉरी, कार्बन 2 जो असतो प्युरिन मध्ये, हे डीएनए मध्ये जेव्हा इनकॉर्पोरेट केले जातात डीएनएच्या फॉर्मेशन साठी, तेव्हा आपल्याला बघायचं की हे 1 कार्बन ग्रुपच्या ट्रान्सफर यापर्यंत आलेले असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कार्बन 2 आणि कार्बन 8 CSR साठी लक्षात ठेवा. चला मी प्युरिनचं स्ट्रक्चर काढून दाखवतो तुम्हाला. प्युरिनचं बेसिक स्ट्रक्चर आपण पाहूया. सपोज करा की आपल्याकडं हा कार्बन आहे, हा आपण सांगूया की कार्बन आहे, हा नायट्रोजन आहे, इथे हा कोण आहे, नायट्रोजन, या ठिकाणी कार्बन आहे, या ठिकाणी सुद्धा एक कार्बन आहे, या ठिकाणी परत एक कोण आहे, नायट्रोजन आहे, इथे पण कोण आहे, कार्बन, इथे आय एम सॉरी, इथे नायट्रोजन, इथे नायट्रोजन आहे ना, इथे कार्बन येईल आणि ते परत याला जोडलेलं आहे. ही कुठली रिंग असते, प्युरिन रिंग. फार प्रॉपरली ड्रॉ नाही करता आलेली. तर ही रिंग कुठली आपल्याकडे, प्युरिन रिंग आपण ज्याला म्हणतो. सो प्युरिन रिंग मध्ये बघा, कारण का आपण याला, ठीक आहे, इथे याला 1 नंबर देत असतो असा, बरोबर आहे का, याला 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, 4, 5 आणि 6 नंबर. 2 नंबरला कधी कधी आपल्याला जे ग्रुप बघायला भेटतात, ठीक आहे, तर किंवा हा जो 2 नंबरचा जो कार्बन असतो ना, तो हा 1 ग्रुप ट्रान्सफर आलेला असतो आणि 8 नंबरचा कार्बन हा असतो 8 नंबरचा कार्बन, हा सुद्धा 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर रिएक्शन आलेला असतो. हेच तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. विटॅमिन बोला B9 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर मध्ये काम करतो. तर प्युरिन मध्ये कुठं काम करतो, तर कार्बन जो 2 असतो आणि कार्बन जो 8 नंबरचा जो असतो, ठीक आहे, प्युरिन मधला, हा आपण सांगितलं की 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर रिएक्शन इथपर्यंत आलेले असतात. दुसरी गोष्ट आहे की कोलिनचं सिंथेसिस, जसं की आपण फॉस्फोलिपिड मध्ये सांगितलं होतं की फॉस्फोटिडाइल कोलिनचं स्ट्रक्चर बघितलं होतं बघा. ग्लिसरॉलला 2 फॅटी ऍसिड, खाली एक फॉस्फेट होता आणि त्या फॉस्फेटला X अटॅच होता आणि X मध्ये जर कोण असेल त्या ठिकाणी कोलिन असेल तर त्याला काय बोललं जातं, फॉस्फोटिडाइल कोलिन. तर त्याच्या फॉर्मेशन साठी सुद्धा कोणाची गरज असते, विटॅमिन B9 ची गरज असते, फोलिक ऍसिडची गरज असते. परत आपण सांगतो की होमोसिस्टीनचं कन्व्हर्जन कशामध्ये करण्यासाठी, मिथ्युनिन मध्ये करण्यासाठी कोण लागतो आपल्याला, ठीक आहे, या ठिकाणी B6चं कन्व्हर्जन कशामध्ये होत असते, टेट्राहायड्रोफोलेट, आणि त्या ठिकाणी हीच रिएक्शन कॅटलाइज करण्यासाठी आणखी एक आपल्याला विटॅमिनची गरज असते, ते म्हणजे विटॅमिन कोण आहे,
विटॅमिन B12 सुद्धा आपल्याला रिक्वायर्ड असतो या रिएक्शनसाठी. स्क्रीनशॉट करू शकता. थोडं समजायला प्रॉब्लेम आहे कारण का बाकीचं मेटाबॉलिझम आणखी आपण बघितलं नाहीये. होमोसिस्टीनचं कन्व्हर्जन मिथ्युनिन करताना ठीक आहे 5 मिथाइल टेट्राहायड्रोफोलेटचं कन्व्हर्जन टेट्राहायड्रोफोलेट मध्ये होत असते. तर मिथिल ग्रुप इथून जो निघून गेला त्याचा आणि तो कोणावर जाऊन ऍड होतो अमिनो ऍसिड मिथ्युनिनच्या फॉर्मेशनसाठी ऍड केला जात असतो. आणि या रिएक्शन मध्ये आपल्याला कोणाची गरज असते विटॅमिन B12 ची सुद्धा गरज असते. सायनोकोबॅलामिनची गरज असते. ओके कोणाची गरज असते सायनोकोबॅल. बरं हा टेट्राहायड्रोफोलेट कोणाचा फॉर्म आहे ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ B9 चा ऍक्टिव्ह फॉर्म आपल्याला बघायला होतो टेट्राहायड्रोफोलेट. तर याच्या अगोदर टेट्राहायड्रोफोलेट कुठल्या फॉर्म मध्ये होता 5 मिथाइल टेट्राहायड्रोफोलेटच्या फॉर्म मध्ये होता. इथला 5 कार्बनचा जो ग्रुप होता मिथाइल ग्रुप हे काढून टाकला आपण आणि अमिनो ऍसिड मिथ्युनिनच्या फॉर्मेशनसाठी त्याचा यूज केला आपण. कोणाच्या मिथ्युनिनच्या फॉर्मेशनसाठी आपण त्याला यूज केला आणि ऍड कोणावर केला याला होमोसिस्टीन वर आपण ऍड केला 5 मिथाइल ग्रुपला. तर फॉर्मेशन कोणाचं झालं मिथ्युनिनचं आणि रिमूव्ह कोण झालं इथून टेट्राहायड्रोफोलेट. आणि रिएक्शन कोणी कॅटलाइज केले विटॅमिन B12 ने या रिएक्शनला कॅटलाइज केलं. बघा CSR मध्ये या प्रकारच्या गोष्टी कॅच केल्या जाऊ शकतात. चला 1 2 3 पॉईंट आपण सांगितले. तिन्हीपैकी कुठला नाही समजला ते मला सांगा. तिन्हीपैकी जर कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारू शकता तुम्ही. फक्त इथं आज माऊस थोडासा प्रॉपरली काम नाही करते मागच्या 2 दिवसापासून. तर मी स्ट्रक्चर काढण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. मी परत एकदा रिड्रॉ करेल. कोणाचं स्ट्रक्चर प्युरिनचं स्ट्रक्चर. प्युरिनच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला माहिती आहे की एक नायट्रोजन आहे ठीक आहे. सॉरी इथं आपण समजूयात की कार्बन एक असा एक परत दुसरा कार्बन आणि त्या असतो तो आपण समजूयात की एक ठीक आहे. आय एम सॉरी इथं नायट्रोजन असतो. मी प्युरिनचं स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करतो. इथं कोण असेल आपण N हा असतो C आणि हा असतो परत एक C ठीक आहे. याच्यानंतर इथे एक कार्बन आणि इथे एक कार्बन असतो असा. त्याच्यानंतर हे 2 कार्बन एकमेकाला अटॅच केले जातात एका नायट्रोजन. त्याच्यानंतर इकडे एक नायट्रोजन असतो आणि इथे एक नायट्रोजन असतो. या 2 नायट्रोजनला अटॅच केले जाते परत एका कार्बन. नंबरिंग जर दिली आपण तर त्याला अशी नंबरिंग दिली जाते 1 याला 2 याला 3 याला 4 हा 5 हा असतो 6 हा असतो 7 आणि हा असतो 8 आणि हा असतो 9 नंबरचा नायट्रोजन. तर आपण काय सांगितलं की विटॅमिन B9 ची रिक्वायरमेंट कुठे कुठे असते आपल्याला B2 कार्बन नंबर 2 ऑफ प्युरिन आणि कार्बन नंबर 8 ऑफ प्युरिन हे कुठल्या प्रोसेसने येत असतात 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर रिएक्शन येत असतात आणि यांना आणणारा कोण असतो विटॅमिन B9 असतो. विटॅमिन B9 बस पहिल्या याच्यामध्ये आपण हेच सांगण्याचा प्रयत्न केला. समजलं सर्वांना. त्याच्यानंतर फॉस्फोटिडिल कोलिन त्याच्यानंतर फॉस्फोटिडिल कोलिन ऑलरेडी आपण स्ट्रक्चर शिकवलं की ठीक आहे ग्लिसरॉलचा बॅकबोन असतो त्याला पहिल्या कार्बनला फॅटी ऍसिड दुसऱ्या कार्बनला फॅटी ऍसिड आणि तिसऱ्याला फॉस्फेट अटॅच असतो असा. आणि फॉस्फेटला कोण अटॅच असतो आपल्याला माहिती आहे एक्स ग्रुप. एक्स म्हणजेच कोण होता आपला कोलिन असेल. कोण असेल तो व्हेरियस अल्कोहोलिक ग्रुप. कोलिन. याच्या सिंथेसिस मध्ये सुद्धा कोण लागतं त्या मिथिल ग्रुपला ट्रान्सफर करण्यासाठी त्या ठिकाणी तर विटॅमिन B9 ची गरज असते. त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन होमोसिस्टीनचं कन्व्हर्जन मिथ्युनिन मध्ये करण्यासाठी विटॅमिन B12 काय करत असतो 5 मिथाइल टेट्राहायड्रोफोलेट कडून 5 मिथिल ग्रुपला घेतो होमोसिस्टीन वर ऍड करतो आणि याच्यापासून अमिनो ऍसिड जो तयार होतो दॅट इज अबाउट मिथ्युनिन. आणि इथून जो रिएक्शन मधून रिमूव्ह होतो तो कोण होतो सो ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन B9 टेट्राहायड्रोफोलेट. बस या तीनच गोष्टी आपण या ठिकाणी एक्सप्लेन करत होतो. एकदा जर समजलं असेल तर मला रिस्पॉन्स करा सर्वांनी. हो सर. येस सर. बरं हे 3 गोष्टी कोणाच्या बाबतीमध्ये ते विसरू नका. काय होत असते माहिती आहे का की खूप सारे विटॅमिन जेव्हा तुम्ही स्टडी करता ना कोण काय काम करते आणि कोणाचं काय गोष्टी हेच लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. सर्व विटॅमिन एकसाथ स्टडी नका करू. 3 विटॅमिन एका दिवसामध्ये स्टडी करू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रॉपरली लक्षात राहू शकतात की कोणाचं काय काम आहे. कोण्या दिवशी कुठला विटॅमिन वाचलाय काय वाचलंय त्याच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवायचं फक्त. नाउ व्हॉट आर द कॉजेस ऑफ डेफिशियन्सी. पहिला प्रॉब्लेम प्रेग्नन्सी दुसरा प्रॉब्लेम डाएट तिसरा प्रॉब्लेम हे फार महत्वाची गोष्ट आहे. CSR मध्ये खूप वेळेस विचारलेली गोष्ट आहे. ड्रग मिथोट्रेक्झेट नावाचा एक अँटी कॅन्सरस ड्रग असतो. कुठला ड्रग अँटी कॅन्सर ड्रग जो टेट्राहायड्रोफोलेटचं फॉर्मेशनला इनिबिट करत असतो. तर हे आपण कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन मध्ये डिस्कस करणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवा जेव्हा आपण याच्यानंतरचा टॉपिक आहे आपल्याकडे एन्झाईम तेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन मध्ये बघणार आहे की जे सल्फा ड्रग जे असतात सल्फा ड्रग जे आपल्याला बघायला होते टेट्राहायड्रोफोलेटचं फॉर्मेशन इनिबिट करत असतात. त्याच्यामध्ये एक ड्रग जे आपण सांगतो मिथोट्रेक्झेट ड्रग जो अँटी कॅन्सर ड्रग आहे तो कोणाचं फॉर्मेशन इनिबिट करतो
ठीक आहे. व्हिटॅमिन B9चं फॉर्मेशन इनिबिट करतो. व्हिटॅमिन B9चं फॉर्मेशन कॅन्सरमध्ये का बरं इनिबिट केलं जात असते कोण सांगते? व्हिटॅमिन B9 ला इनिबिट करणं कॅन्सरमध्ये का गरजेचं असते? कारण का कॅन्सरची ट्रीटमेंट देताना आपण मिथोट्रेक्सेट हा ड्रग देत असतो त्या ठिकाणी आणि त्याचा मेन टार्गेट कोण होतो? व्हिटॅमिन B9 हा त्याचा टार्गेट असतो. कारण का आपण एक गोष्ट सांगितलं की B9 काय सिंथेसिस करतो? अमायनो ऍसिड आणि न्यूक्लियोटाइड. फंक्शन मध्ये सांगितलं ना मी, अमिनो ऍसिड आणि न्यूक्लियोटाइडच्या सिंथेसिस मध्ये काम करतो. बरं, न्यूक्लियोटाइड जर तुम्ही खूप सिंथेसिस केलं तर डीएनएचं रिप्लिकेशन होईल. जितकं जास्त डीएनए रिप्लिकेट झालं तितकं सेल डिवाइड होत जातील आणि नंबर ऑफ सेलची जर संख्या वाढली तर कॅन्सर प्रोग्रेस होईल ना. मग तुम्हाला काय करायचं की कॅन्सरला रोखण्यासाठी तुम्हाला डीएनएचं रिप्लिकेशन रोखावं लागतं. डीएनएचं रिप्लिकेशन रोखण्यासाठी तुम्हाला कोणाचा अमाऊंट कमी करावं लागतं? न्यूक्लियोटाइडचा फॉर्मेशनचा अमाऊंट कमी करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला कोणाला इनडायरेक्टली टार्गेट करावं लागेल? B9 ला टार्गेट करावं लागेल. बघा, सायंटिस्टने जो दिमाग लावलेला तो किती फार व्यवस्थित लावलेला दिमाग. समजलं सर्वांना? अँटी कॅन्सर ड्रग मध्ये आपण B9 ला का टार्गेट करतो? कारण का B9 जर नॉर्मली काम करायला लागलं तर न्यूक्लियोटाइड बनवतो. न्यूक्लियोटाइड जर बनले तर डीएनएचं रिप्लिकेशन होईल. डीएनएचं रिप्लिकेशन झालं तर सेलचं डिव्हिजन होईल. नंबर ऑफ सेल्स जर डिवाइड होत राहिले तर कॅन्सर प्रोग्रेस होऊन जाईल. या सर्व गोष्टीला थांबवण्यासाठी आपण पहिले टार्गेट करतो तो कोणाला? व्हिटॅमिन B9 ला. त्याचंच फॉर्मेशन आपण इनिबिट करू शकतो. दॅट इज अबाउट द कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. पुढे आपण बघणार आहोत. ठीक आहे. डायहायड्रोफोलेट रिडक्टेज नावाचा एन्झाईम होतो. त्या डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईमची आणि मिथोट्रेक्सेटमध्ये कॉम्पिटिशन लागते. ओके, म्हणजे या एन्झाईमला जाऊन मिथोट्रेक्सेट त्याच्या सबस्ट्रेटच्या ऐवजी मिथोट्रेक्सेटून बाइंड करून ठीक आहे प्रोसेसला कॉम्पिटिटिव्हली इनिबिट करत असतो. त्याच्यानंतर B12 ची डेफिशियन्सी सुद्धा बघा, हे 3 विटॅमिन एकमेकांवर डिपेंड करतात का बघा बरं. हा 2 विटॅमिन जसे की आपण B3 B6 सांगितला, B9 आणि B12 या दोघांमध्ये रिलेशन आहे. जसं B3 आणि B6 एकमेकाचे मावस भाऊ जसे आहेत. ठीक आहे. तसेच विटॅमिन B9 आणि कोण आहेत एकमेकाचे भाऊ? विटॅमिन B12. यांचा संबंध विसरू नका ना. बिलकुल या 2 गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायच्या. B9 च्या फॉर्मेशनसाठी विटॅमिन B12 ची गरज असते. बरोबर आहे. जसं की आताच आपण सांगितलं होतं की ठीक आहे 5 मिथाइल टेट्राहायड्रोफोलेट पासून जर THF चं फॉर्मेशन करायचं असेल तर तुम्हाला विटॅमिन B12 ची गरज असते. बरोबर आहे. तर तिथं बाय प्रोडक्ट म्हणून मिथ्युनिन सुद्धा तयार होत असतो. हेच याच्या अगोदरचीच रिएक्शन जी आपण सांगितली ही वाली. होमोसिस्टीनचं कन्व्हर्जन मिथ्युनिन मध्ये करण्यासाठी B12 आणि B12 5 मिथाइल टेट्राहायड्रोफोलेटच्या ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करत असतो. जर तुमच्याकडे जर विटॅमिन B12 जर नसेल तर ही रिएक्शन होईल का? ही रिएक्शन नाही म्हणजे तुमच्याकडे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येईल का THF? येणार नाही. म्हणजे जर B12 ची डेफिशियन्सी जर झाली तर तुम्हाला माहिती आहे की प्रॉब्लेम काय होऊ शकतो. नाव डेफिशियन्सी डिसऑर्डर ऑफ विटॅमिन ठीक आहे B9 फोलिक ऍसिडची डेफिशियन्सी. बरं, आपण सांगितलं होतं की याच्या अगोदरच्या विटॅमिन मध्ये B6 मध्ये सांगितलं होतं की मायक्रोसायटिक अॅनिमिया, पण याच्यामधला जो अॅनिमिया असतो ना फोलिक ऍसिडच्या डेफिशियन्सीचा तो असतो मॅक्रोसायटिक. अगोदर होता मायक्रोसायटिक आणि आता जो डिस्कस करतो तो मॅक्रोसायटिक. डिफरन्सेस लक्षात द्यायला तुम्हाला. पहिला कुठला बघितला होता आपण? मायक्रोसायटिक. हिमच्या सिंथेसिस रिलेटेड होता मायक्रो. ओके. आणि आता जो आपण बघायला लागलो तो कुठला? मॅक्रोसायटिक अॅनिमिया MACRO. म्हणजे आरबीसीचा जो नॉर्मल शेप असतो त्याच्यापेक्षा लार्ज शेपच्या काय बनायला सुरुवात होतात आरबीसी. पण अमाऊंट कमी असते हे पण थोडं मला लक्षात ठेवायचं. अॅनिमिया मध्ये अमाऊंट कमी असते पण जेवढे काय आरबीसी तयार होतं ते नॉर्मल शेप पेक्षा कसे असतात? खूप लार्ज साईजचे असतात. म्हणून त्याला काय बोललं जातं? मॅक्रोसायटिक अॅनिमिया. Macrocytic anemia is related to the vitamin B9 deficiency आणि microcytic anemia is related to the vitamin B6 deficiency. कळलं सर्वांना? एक पॅराडॉक्सिनचं सांगितलं, फोलिक ऍसिडचं सांगितलं. प्लीज ही गोष्ट विसरू नका का जे आता मी गोष्टी डिस्कस केल्यात ना याच बिलकुल क्वेश्चनचे ऑप्शन्स आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि उत्तर पण येतच आहे. नाव मॅक्रोसायटिक अॅनिमियाच्या बाबतीतल्या गोष्टी दोन आपण रीड करूया तिथे बघा काय झालं. बघा, large distorted RBC with immature nucleus with megaloblast in bone marrow. म्हणजे हा मेगालोब्लास्टिक अॅनिमियाचं कारण होऊ शकतं. पुढे तुम्हाला लक्षात येईल की ठीक आहे पर्निशियस अॅनिमिया आणि मेगालोब्लास्टिक अॅनिमिया हे गोष्टी काय असतात हे हळूहळू थोड्या वेळामध्ये क्लिअर होऊन जातील तुम्हाला बाकीच्या विटॅमिन्स. ठीक आहे.
दुसरी गोष्ट आपल्याकडे माहिती आहे का, जर व्हिटॅमिन B12 ची जर डेफिशियन्सी झाली तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट आपल्याला बघायला येतात. म्हणजे जो आपला जो न्यूरल ट्यूब जो असतो तो व्यवस्थित फॉर्म होणार नाही. त्याला एक पाठीवर किंवा आपल्या डॉर्सल साईडला एक ओपनिंग किंवा होल लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आपल्याला बघायला भेटू शकते. ठीक आहे, तर याला आपण स्पायना बायफिडा कॅन न्यूरल ट्यूब डिफेक्ट सुद्धा म्हणू शकतात. हे लहान बाळामध्ये जर म्हणजे सपोज करा की गर्भवती मातेने जर फोलिक ऍसिड जर प्रॉपरली कंझ्युम नाही केला तर त्याचा परिणाम डायरेक्टली कोणावर पडू शकतो, बाळाच्या डेव्हलपमेंटवर पडतो. आणि बाळामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो की स्पायना बायफिडाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूरल ट्यूबचा डिफेक्ट आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, चालतंय. तर ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, मॅक्रोसायटिक ॲनिमिया आणि न्यूरल ट्यूब डिफेक्ट, दिस आर रिलेटेड टू द फॉलिक ऍसिड डेफिशियन्सी, व्हिटॅमिन B9. सर्वांना समजले? चला, या सेशन मध्ये फक्त 2 मिनिटाचा टाइम बाकी आहे, तर आपण झालेल्या गोष्टीला परत डिस्कस करूया, कारण का नवीन टॉपिक सुरू करणं आणि त्याला संपूर्ण पॉसिबल नाही. ओके, तर परत आपण एकदा वापस जाऊयात आणि फोलिक ऍसिडला डिस्कस करूयात. काय सांगितलं आपण की जनरली फोलिक ऍसिडची डेफिशियन्सी प्रेग्नेंट वुमन मध्ये जास्त बघायला मिळते आणि आपल्याला जे प्रॉब्लेम होत असतात, बाय बर्थ प्रॉब्लेम सुद्धा आपण सांगतो की फोलिक ऍसिडच्या डेफिशियन्सीमुळेच होऊ शकतात. ठीक आहे, फोलिक ऍसिडचं कंपोजिशन बघा, याच्यामध्ये जनरली 3 कॉन्स्टिट्यूएंट असतात. एक पेरिडिन ड्रिंक, दुसरा असतो पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड आणि तिसरा असतो ग्लुटामेट. बरोबर आहे? ठीक आहे, फायनली आपल्याला बघायला होतं की ऍक्टिव्ह फॉर्म जो तयार होत असतो त्याचं नाव असते टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड. बघा, टेरिडिन ड्रिंक लिंक्ड विथ पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड, मग त्या दोघांच्या कंबाईनला आपण टेरोइक ऍसिड बोलू शकतो. काय बोलू शकतो त्यांना आपण? टेरोइक ऍसिड. त्याच्यानंतर ठीक आहे, देन टेरोइक ऍसिड कोणाला अटॅच होऊ शकते? ग्लुटामेटला. आणि फायनली कोणाचं फॉर्मेशन होऊ शकते? फोलिक ऍसिडचं फॉर्मेशन. आणि ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ फोलिक ऍसिड इज नोन एज टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड, THF. ठीक आहे, त्याच्यानंतर बरं, आपण एक महत्वाची गोष्ट सांगितली की 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर रिएक्शन मध्ये काम करणारा जो व्हिटॅमिन आहे तो B9 आहे. ठीक आहे, फोलिक ऍसिड आपल्याला जो बघावता. ऍक्च्युअली हा 1 कार्बन ग्रुपचा ठीक आहे ऍक्सेप्टर म्हणून काम करू शकतो आणि डोनर म्हणून काम करतो. 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफरचे रिएक्शन अमिनो ऍसिडच्या फॉर्मेशनसाठी, न्यूक्लियोटाइडच्या फॉर्मेशनसाठी सुद्धा आपल्याला बघावते. अमिनो ऍसिड लाईक द ग्लायसिन असेल किंवा सेरिन असेल किंवा प्युरिन्स असतील आपल्याकडे. ठीक आहे, त्याचे जे कार्बन नंबर 2 आणि 8 जे असतात प्युरिन्स मध्ये, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 8 हे कुठून येत असतात? 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर रिएक्शन मध्ये. जसं की थायमिडायलेटचं फॉर्मेशन असेल, फॉस्फोटिडाइल कोलिन असेल त्याचं फॉर्मेशन असेल, जे आपण या ठिकाणी सांगितलं होतं. बरोबर, या 3 गोष्टी जे तुम्हाला फार प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, फॉस्फोटिडाइल कोलिनचं फॉर्मेशन, प्युरिनचं फॉर्मेशन मध्ये कार्बन 2 आणि 8 हा 28 वाला नंबर लक्षात ठेवा. CSR वाल्यांनो तुम्हाला फार मोठी गोष्ट लक्षात ठेवायची ही वाली, कार्बन नंबर इथं नाही. ठीक आहे, पायरिमिडिन मध्ये आपण प्युरिन मध्ये सांगितलं होतं 2 आणि कार्बन नंबर 8, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फॉस्फोलिपिड लाईक फॉस्फोटिडाइल कोलिनच्या सिंथेसिस असेल आणि परत ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ टेट्राहायड्रोफोलिक सिंथेसिस करण्यासाठी होमोसिस्टीन